20-25 वर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनातून एक चेहरा समोर आला. नाव होतं अरविंद केजरीवाल. ते वारंवार सांगायचे, आम्हाला राजकारणात यायचं नाही, आम्ही निवडणूक लढवणार नाही. पण पुढे काय झालं? त्यांनी पक्ष काढला, दिल्ली जिंकली आणि 10 वर्ष सत्ता चालवली. आज 2026 मध्ये महाराष्ट्रात हुबेहूब तसाच एक पॅटर्न दिसतोय. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके सांगतात की राजकारणात यायचं नाही, निवडणूक लढवायची नाही. पण 15 ऑगस्ट पासून त्यांनी सुरुवात केलेले स्कूल ठीक करो म्हणजे शाळा ठीक करो या मोहिमेने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. ही फक्त सरकारी शाळाची अवस्था सुधारण्याची मोहीम आहे की यामागे 50 कोटी मतदारांना एकत्र बांधण्याचं खूप मोठं मास्टर माइंड राजकारणात शिजतंय? चला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत डिकोड करूया. गोष्ट सुरू होते 15 ऑगस्ट 2026 ला. हिंगोली जिल्ह्यातील संदूक पिंपरी या आपल्या मूळ गावातून अभिजित दिपके यांनी या मोहिमेला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी तिथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली तेव्हा स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाले असूनही मुलांच्या स्वच्छतागृहात पाण्याचा एक थेंबही नव्हता. शेकडो मुलांसाठी बसायला 4च बेंच होते. दिपके यांनी थेट सवाल विचारला, पाणीच नसेल तर विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी घरी जायचंय का? पण खरा मोठा धक्का बसला हिंगोलीतल्या लिंबाळा MIDCच्या शाळेत. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर दिपके जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा तिथले मुख्याध्यापक दारूच्या नशेत धुंद होऊन शाळेतच झोपलेले आढळले. कॅमेरा ऑन झाला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि गावकऱ्यांच्या साथीने थेट आंदोलन ही सुरू झाले. तर यात निकाल काय निघाला? प्रशासनाला अवघ्या 24 तासात गुडघे टेकावे लागले. दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकाला निलंबित करावे लागलं आणि शाळेत नव्या 4 शिक्षकांची नियुक्ती झाली आणि मुलांसाठी नवीन बेंचेस सुद्धा आले. याला म्हणतात आंदोलनाचा इन्स्टंट इम्पॅक्ट. आता मूळ मुद्द्यावर येऊया. जर ही मोहीम शाळा सुधारण्यासाठी आहे तर याला स्कूल पॉलिटिक्स का म्हटलं जातंय? मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीला आतापर्यंत फक्त जेन झी म्हणजे तरुण पिढीचा पाठिंबा होता. पण आता तरुणांच्या बळावर संघटना मोठी होत नाही. म्हणून दिपके यांनी पकडलाय शाळेंचा मुद्दा. आता हे गणित समजून घेऊया. देशात सुमारे 14,72,000 शाळा आहेत आणि त्यात जवळपास 25 कोटी मुले शिकतात, म्हणजे जेन अल्फा मुले शिकतात. ही मुले आता मतदान करणार नाहीत, पण 25 कोटी मुलांचे आई वडील म्हणजे सुमारे 50 कोटी नागरिक हे आजचे प्रत्यक्ष मतदार आहेत. अभिजित दिपके फक्त ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न मांडत नाही, तर त्यांनी थेट शहरातील खासगी भागांच्या फीचाही मुद्दा छेडला आहे. आज शहरात मध्यमवर्गीय पालकांना एका मुलाच्या शिक्षणासाठी 1 ते 1.5 लाख रुपये फी भरावी लागते. म्हणजेच एका बाजूला ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर आणि दुसऱ्या बाजूला शहरातील मध्यमवर्गीय IT नोकरदार वर्ग. या दोन्ही घटकांना एकत्र आणणारा एकमेव कॉमन धागा म्हणजे मुलांचे शिक्षण. महाराष्ट्रात आणि देशात सध्या कसलं राजकारण सुरू आहे? तर कुणी जातीवर बोलतंय, तर कुणी धर्मावर बोलतंय, तर कुणी प्रादेशिक अस्मितेवर बोलतंय. पण शिक्षण हा असा विषय आहे ज्याला कोणतीही जात नसते, कोणताही धर्म नसतो. हिंगोलीतील जिल्हा परिषद शाळेत पाणी नाही म्हणून जो त्रास एका मराठा किंवा दलित किंवा मुसलमान मुलाला होतो, तोच त्रास बिहारमधील किंवा UP मधील मुलालाही होतोय. आणि शहरात 1 लाख फी भरताना होणाऱ्या घुसमट मुंबईतल्या पालकांचीही तीच आहे आणि दिल्लीतल्या पालकांचीही तीच आहे. थोडक्यात काय तर जातपातीची गणित बाजूला सारून थेट 50 कोटी मतदारांच्या घरात आणि त्यांच्या हृदयात प्रवेश करण्याचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. म्हणूनच या मोहिमेला स्कूल ठीक करो नावाखाली खेळलं जाणारं न्यू इन पॉलिटिक्स म्हटलं जात आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो, अभिजित दिपके पुढे काय करणार? जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं, 2011 मध्ये केजरीवाल म्हटले होते की आम्ही निवडणूक लढणार नाही. आज अभिजित दिपकेही तेच सांगत आहेत. पण राजकीय विश्लेषकांच्या मते जर स्कूल ठीक करो मोहिमेतला संपूर्ण देशातून किंवा महाराष्ट्रातून असाच उदंड प्रतिसाद मिळाला तर भविष्यात कॉक्रोच जनता पार्टी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरली तर नवल वाटायला नको.
कारण त्यांच्याकडे असणारी तरुणांची जेनझी फौज आधीच तयार आहे आणि आता शाळेच्या माध्यमातून पालक म्हणजे आजचा मुख्य मतदार वर्ग त्यांच्याशी जोडला जातोय. तर मित्रांनो, हा होता अभिजित दिपके यांचा स्कूल ठीक करो मोहिमेचा संपूर्ण A to Z रिपोर्ट. तुम्हाला काय वाटतं, सरकारी शाळांची ही अवस्था खरेखुर सुधरेल का? आणि अभिजित दिपके यांनी भविष्यात राजकारणात उतरायला हवे की फक्त आंदोलनच करायला हवे? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन विश्लेषणासाठी आमचा पुणे प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.